देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीत 2 आमदारांनी चक्क घोडागाडीतून प्रवास केलाय। आलिशान गाड्यांच्या ताफ्याला फाटा देत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी 5 किलोमीटर घोडागाडीतून प्रवास करत सभास्थळ गाठलं। आमदारांना चक्क घोडागाडीतून प्रवास करताना पाहून सांगलीकरांनी आश्चर्य व्यक्त केलंय। सांगलीत आत्मनिर्भर भारत शेतकरी कष्टकरी परिषदेचं आयोजन रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी सांगलीची खासियत असलेल्या सुप्रसिद्ध टांग्यातून पेट्रोल आणि डिझेल बचत करण्याचा संदेश देत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सुमारे 5 किलोमीटर प्रवास करून सभेच्या ठिकाणी पोहोचले। शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या मार्गावरून आलिशान गाडीतून नव्हे तर घोडागाडीतून कधी नव्हे ते आमदारांना प्रवास करताना अनेकांनी याची देही याची डोळा पाहिलं। यावेळी पडळकर यांनी देशासाठी प्रत्येकाला काम करण्याची इच्छा असते, राष्ट्र प्रथम म्हणणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। घरात बसून सुद्धा देशभक्ती आपण करू शकतो, पेट्रोल आणि डिझेल वाचून देशभक्ती आपण करू शकतो। नरेंद्र मोदी यांनी आर्थिक क्रांती होण्यासाठी ही भूमिका घेतली आहे। प्रत्येकाने थोडी थोडी बचत केली तर राष्ट्रासाठी काम केलं असं होईल, असं मतही त्यांनी व्यक्त केलं। आत्मनिर्भर भारत शेतकरी कष्टकरी परिषद सांगलीमध्ये रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे आणि या परिषदेकडे आज आम्ही सांगलीचा अत्यंत पूर्वीपासूनचा फेमस टांगा या टांग्यात बसून सदाभाऊ मी आमचे सगळे सहकारी मित्र आम्ही इकडं सभेच्या निमित्तानं आलेलो आहे। देशासाठी प्रत्येकाला काम करायची इच्छा असते, भावना असते। राष्ट्रप्रथम म्हणणारे कार्यकर्ते आम्ही आहोत। देशभक्ती म्हणजे सीमेवरती गेलं आमच्या जवानांनी लढणं ही आम्ही देशभक्ती पहिल्यापासून जपत आलो आहे। परंतु आता घरात बसून सुद्धा आपण देशभक्तीसाठी आपण काम करू शकतो आहे। 1 लिटर जरी पेट्रोल वाचवलं तरी आपण देशभक्ती केल्यासारखंच आहे। आणि म्हणून आज आमचा संदेश हाच आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे की डिझेल पेट्रोलच्या मध्ये तुम्ही बचत करा, 1 वर्ष सोनं तुम्ही खरेदी करू नका, कारण आपला पैसा सर्वात जास्त आयात करण्यासाठी जातो आहे आणि तो परकीय चलनामध्ये जातो आहे, डॉलरमध्ये जातो आहे। आणि हे अब्जो करोड रुपये हे या सोन्याच्या साठी आणि पेट्रोलसाठी जात आहेत। जवळपास 90% तेल आपण खरेदी करतो बाहेरच्या देशातून, आखाती राष्ट्रातून 10% तेल आपल्याकडे तयार होतं आहे। सोन्याच्या संदर्भात आपण चीननंतर जास्त सोनं खरेदी करणारा जगातला 2 नंबरचा देश भारत आहे। आणि हे सगळे विषय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी राष्ट्रभक्तीच्या हिशोबानं आर्थिक क्रांती व्हावी, आपल्या रुपयाची किंमत चांगली राहावी या दृष्टिकोनातून भूमिका घेतलेली आहे। किंवा बाहेरच्या देशामध्ये तुम्ही वर्षभर फिरायला जाऊ नका, ज्याची संख्या म्हणजे 18 अब्ज डॉलर रुपये हे पर्यटनासाठी आपली लोक वर्षभरामध्ये खर्च करतात। या सगळ्या संदर्भात माननीय सदाभाऊंच्या नेतृत्वात आज सांगलीमध्ये परिषद घेतलेली आहे। आमचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की प्रत्येकाने थोडं थोडं जरी बचत घेतली तर आपण राष्ट्रासाठी काम केल्यासारखं होईल।